विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या मराठीच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण 16व्या पाठाला सुरुवात केलेली आहे। या पाठाचे 2 भाग आपण बघितले। आता आपल्याला या तासाला स्वाध्याय पाहायचा आहे। स्वाध्यायामध्ये काही मुक्तोत्तरी प्रश्न आहेत, काही माहिती आपल्याला मिळवायची आहे आणि काही उपक्रमांच्या द्वारे स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला जो आहे स्वाध्यायामध्ये तो थोडक्यात उत्तरे लिहा, हे तर आपल्याला सोडवता येईल। पण प्रश्न दुसरा जो आहे विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलं या दुसऱ्या प्रश्नामध्ये तो प्रश्न थोडा समजावून घेऊया। तुमच्या शब्दात उत्तरे लिहा असं म्हटलंय। मुक्तोत्तरी प्रश्न आहे, आपल्याला मुक्तपणे या प्रश्नाचं उत्तर लिहिता येऊ शकतं। प्रश्नाचं उत्तर ठराविक नाही आहे, पण आपण आपल्या शब्दामध्ये तयार करता आपल्याला येऊ शकतं। काय दिलाय पहिला प्रश्न? तुमच्या शाळेत स्वच्छता मोहीम केव्हा केव्हा राबवता? बघा, केव्हा केव्हा आपण राबवतो? आपण तर आता शाळेत येत नाहीये, त्याच्यामुळे घरी आहे। आपण जेव्हा जेव्हा आपल्या शाळेमध्ये स्वच्छता मोहीम राबवलेली आहे ते आठवा आणि ते आपल्याला लिहायचं आहे। वर्षाच्या सुरुवातीला आपण पहिल्या आठवड्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो स्वच्छता मोहीम राबवतो। महिन्याच्या शेवटच्या शनिवारी किंवा रविवारी आपण राबवतो, शनिवारीच राबवतो प्रामुख्यानं। दर 2 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वार्षिक परीक्षेच्या आधी वगैरे आपण स्वच्छता मोहीम राबवतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण याचा जर विचार केला, विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवता तेव्हा कशा कशाची सफाई करता आणि का करता? बघा, आपण जेव्हा जेव्हा शाळेत असतो तेव्हा कोणत्या कोणत्या वर्गाची सफाई करतो? वर्गाच्या वरच्या छताची सफाई करतो, बेंचची स्वच्छता करतो, फळ्याची सफाई करतो, बाहेरचा परिसर आहे त्याची स्वच्छता करतो। अशा विविध वेगवेगळ्या प्रकारची शाळेमध्ये आपण स्वच्छता करतो। शाळेतलं वातावरण निरोगी राहावं, स्वच्छ राहावं, ज्ञानोपासना आरोग्यदायी व्हावी आणि म्हणून आपण ही स्वच्छता सगळी करत असतो। हे आपल्याला आपली प्रकृती निकोप राहावी, सुदृढ राहावी असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण स्वच्छता करतो। असं सविस्तर आपल्या शब्दामध्ये आपल्याला उत्तर लिहायला हरकत नाही। बघा, पुढचा प्रश्न काय विचारलाय? तुमच्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नाही, तुम्ही त्याला स्वच्छतेचे महत्त्व कसे पटवून द्याल? ते 8-10 ओळीत लिहा। विद्यार्थी मित्रांनो, बघा, तात्यांनी जशी स्वच्छता करायला सुरुवात केली होती, पण तात्यांचा शब्द असा होता की आपण स्वच्छता करणं हे सोपं आहे, पण लोकांना पटवून देणं हे अवघड आहे। आपण आपल्या शब्दामध्ये स्वच्छतेचं महत्त्व कशा पद्धतीनं पटवून देऊ? मित्रा, भारत माझा, स्वच्छ भारत, सुंदर भारत ही घोषणा कशी त्याला समजावून देऊ? आपण चांगले नागरिक स्वच्छतेमुळे कसे होतो हे आपण त्याला कसे समजावून देऊ? मन प्रसन्न राहतं स्वच्छतेमुळं। आपलं घर, आपली शाळा, आपला परिसर स्वच्छ ठेवल्यामुळं आपलं आरोग्य चांगलं राहतं। घाणेरडे राहिलो तर, कचरा राहिला तर आपल्या त्याचा आरोग्याला त्रासही होऊ शकतो। अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये आपण समजावून सांगू शकतो। कसं समजावून सांगू आपण ते आपल्याला आपल्या शब्दामध्ये लिहायचं आहे। काय दिलाय पुढचा प्रश्न बघा? आपल्या देशातील तुम्हाला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टींची यादी करा। आपल्या देशातील आपल्याला आपल्या कोणत्या गोष्टी वाटतात? आणि जेव्हा आपल्याला आपल्या गोष्टी वाटतात तेव्हा त्या आपल्या नीटनेटक्या चांगल्या राहिल्या पाहिजेत असा आपण प्रयत्न करतो। आणि म्हणून अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्या आधारावर ज्या आपल्याला आपल्या वाटतात त्या आपल्याला लिहायच्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, माहिती मिळवूया असा एक प्रश्न इथं दिलेला आहे। तर असा एक इथं पॅरेग्राफ दिलेला आहे आणि तो पॅरेग्राफ आपण जर नीट वाचला तर त्याच्यातनं सुद्धा आपण सुंदर दिसावे, नीटनेटके राहावे, प्रत्येकालाच वाटते म्हणून आपण दररोज अंघोळ करतो। शरीर स्वच्छतेचं महत्त्व जे आहे ते महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न या पॅरेग्राफमध्ये करून दिलेला आहे, तो आपल्याला समजावून घेता येऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो, पुढचा एक प्रश्न असा दिला आहे
की स्वच्छतेविषयी खालील पाट्या वाचा व अशा प्रकारची घोषवाक्य तयार करायला सांगितलेलं आहे. आपल्याकडे सुद्धा कल्पनाशक्ती पुष्कळ आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्या कल्पनाशक्तीचा उपयोग करून घेऊन आपण सुद्धा अशी काही घोषवाक्य तयार करून घेऊ शकतो, तयार स्वतः पण करू शकतो. काय काय दिले तिथं घोषवाक्य बघा, पाट्या दिलेल्या आहेत. सांडपाणी नको रस्त्यावर, डासांच्या पैदाशीला घाला आवर, स्वच्छता पाळा रोगराई टाळा, परिसराची करू सफाई आरोग्याची होई कमाई, जिथे जिथे दिसते घाण आपल्या मनावर येतो ताण, जिथे स्वच्छता असे तिथे आरोग्य वसे, केर कचरा मुक्त गाव सर्वत्र होई त्याचे नाव, कचरा टाकणार नाही रस्त्यावर हा नियम बिंबू मनावर, कचरा कुंडीतच कचरा टाकूया प्रदूषणाला आळा घालूया. अशी उदाहरणादाखल इथं काही घोषवाक्य दिलेली आहेत. आपल्याला आणखीन काही अशी घोषवाक्य शाळेच्या धर्तीवर आपल्याला तयार करता येऊ शकतात. बघा, मी काही तुम्हाला घोषवाक्य सांगतो, त्याच्या आधारावर तुम्हाला पण काही करता आली तर तुम्हाला होमवर्कच्या वहीमध्ये हे लिहायचं आहे. आमची शाळा स्वच्छ शाळा, माझा भारत स्वच्छ भारत, चला स्वच्छता करूया जीवन सावरूया, शरीर निरोगी मन निरोगी, स्वच्छता हाच परमेश्वर. अशी वेगवेगळ्या प्रकारची घोषवाक्य आपल्याला तयार करता येऊ शकतात. आपण पण आपल्या स्तरावर विचार करून अशी घोषवाक्य आपल्याला तयार करता येतील. विद्यार्थी मित्रांनो, पुढं काय दिले बघा, पुढचा आमच्यासाठी दिलेल्या पाठातील परिच्छेदाच्या वाचनासाठी दिलेल्या उतार्याचे विद्यार्थी प्रकट वाचन व मूक वाचन करून घ्यावे. बघा, आपण तर आता शाळेत नाही आहे, त्याच्यामुळं माहिती मिळवूया हा जो परिच्छेद आहे तर तो आपण प्रकट वाचावा, मोठ्यानं वाचन करावं, मूक वाचन पण करून ते समजावून घ्यावं, त्याच्यावर विचार करावा. आणि हा सगळा होमवर्क जो आहे हा होमवर्क आपल्या होमवर्कच्या वहीमध्ये लिहावा. काही उपक्रम पण मी तुम्हाला सांगतो, ते उपक्रम पण आपल्याला सोडवायचे आहेत. सार्वजनिक ठिकाणे, दवाखाने, बस स्थानके, वाचनालये, ग्रंथालये, कार्यालये येथे असणाऱ्या स्वच्छतेच्या सूचनांची वहीत संग्रह करा. तेथे आणखीन कोणत्या सूचना असाव्यात याविषयी मित्रांशी चर्चा करून सूचना तयार करा. विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक शिस्त राहावी, स्वच्छता राहावी, आणि म्हणून सर्व कार्यालयाच्या ठिकाणी काही सूचना दिलेल्या असतात. त्या सूचना कल्पना करून किंवा आपल्या पालकांना विचारून, आपल्या नोकरी करणाऱ्या किंवा ऑफिसमध्ये जाणाऱ्या संबंधितांना विचारून त्या सूचना आपण लिहू शकतो. आणि अशा सूचना कोणकोणत्या असल्या पाहिजेत त्या पण आपण कल्पनाशक्तीच्या आधारावर लिहू शकतो. दुसरा एक उपक्रम मी तुम्हाला सांगेल, आपल्या देशातील तुम्हाला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टींची यादी करा. मी तुम्हाला तो सांगितला या शेवटच्या प्रश्नांच्या मध्ये, स्वतःच्या कोणकोणत्या गोष्टी वाटतात त्याची यादी आपल्याला करायची आहे. हा सर्व होमवर्क आपल्या होमवर्कच्या वहीमध्ये सोडवा. अशा प्रकारे हा 16वा पाठ स्वच्छतेचा प्रकाश हा संपलेला आहे. शुद्ध लेखन लिहा, प्रकट वाचन करा, कठीण शब्द जोडा, अक्षर जे आहेत ते वारंवार म्हणा, म्हणजे आपल्याला वाचन करणं सोपं जाईल. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, घरातल्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.